नमस्कार मंडळी, कसे आहात? नणंद वहिनी रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आम्ही बनवणार आहोत गूळ आणि तेलाचे लाडू. चला तर मग करूया लाडू बनवायला सुरुवात. आता आपण लाडू बनवण्यासाठी लागणारे साहित्य पाहूयात. 1 किलो गव्हाचे पीठ, 250 ग्रॅम शिंगोडा पीठ, 250 ग्रॅम डिंक, 250 ग्रॅम काजूचे काप आणि 250 ग्रॅम बदामाचे काप, अर्धा किलो खारीक, अर्धा किलो खोबरे किसून घेतलं आहे. त्यानंतर 1.5 किलो शेंगदाणा तेल आणि 1 किलो गूळ. चला तर मग करूया सुरुवात. सर्वप्रथम आपण एका कढईत थोडं तेल टाकूयात. तेल टाकून झाल्यानंतर त्यात गव्हाचे पीठ घालून गव्हाचे पीठ छान रंग बदलेपर्यंत खरपूस भाजून घेऊयात. बघा, आपलं पीठ किती छान भाजून झालं आहे. आता आपण त्याला एका कढईमध्ये काढून घेऊयात. आता आपण कढईमध्ये पुन्हा थोडं तेल घालूयात आणि तेल गरम झाल्यानंतर त्यात थोडं थोडं करून आपला संपूर्ण डिंक तळून घेऊयात. बघा, तेलात गेल्यानंतर डिंक किती छान फुलून येतो. याच पद्धतीने आपण आपला संपूर्ण डिंक तळून घेऊयात. आपला डिंक पूर्णपणे तळून झालेला आहे. आता आपण त्याच तेलात शिंगोडा पीठ घालून तेही छान खरपूस भाजून घेऊयात. बघा, आपल्या शिंगोडा पिठाचाही रंग बदललेला आहे. आता तेही आपण आधी काढलेल्या पिठातच मिक्स करून घेऊयात. आता आपण पुढील कृतीसाठी एका पातेल्यात 1.5 किलो शेंगदाण्याचं तेल घालूयात. तेल छान गरम झालं की त्यात आपण जो कापून ठेवलेला गूळ आहे तो गूळ घालून छान गरम होईपर्यंत हलवत राहूयात. बघा, गूळ किती छान वितळत चालला आहे. आपल्याला अशाच प्रकारे जोपर्यंत गुळाचा पाक तयार होत नाही तोपर्यंत हलवत राहायचे. बघा, आता आपला पाक पूर्णपणे तयार झालेला आहे. आपण आता यात काजू बदामचे काप घालून मिश्रण एकत्र करून घेऊयात. त्यानंतर खारीकची जी पावडर केलेली आहे आपण तीही घालून पुन्हा एकजीव करून घेऊयात. खारीक पावडर घालून झाल्यानंतर आपल्याला मिश्रणात किसलेलं खोबरं घालून पुन्हा एकजीव करून घेऊ. बघा, किती छान एकत्र झालं आहे. आता आपण यात तळलेला डिंक घालूयात आणि पुन्हा एकत्र करून घेऊया. बघा, सर्व टाकल्यानंतर किती छान एकजीव झालं आहे. आता आपण यात भाजलेले पीठ आहे आपलं शिंगोड्याचं पीठ आणि गव्हाचं पीठ तेही आपण छान एकत्र करून घेऊयात.
बघा किती छान एकत्र झालेलं आहे आणि सुगंधही खूपच छान येतोय. आता आपण या मिश्रणाला एका कढईत काढून घेऊयात. आधी आपण आपलं मिश्रण छान कालवून घेऊयात आणि मग सगळ्यात आधी आपण देवघरासाठी एक छोटासा लाडू बनवून देवापुढे ठेवूयात आणि आपल्या लाडू बनवण्यास सुरुवात करूया. बघा असे छोटे छोटे लाडू करून घेऊयात. जास्त मोठाही नाही आणि जास्त छोटाही नाही. चला तर मग करून घेऊया सगळे लाडू. बघा आपले लाडू किती छान तयार झाले आहेत. अशाच प्रकारे तुम्हीही लाडू करून घ्या आणि आम्हाला कमेंट्समध्ये सांगा लाडू कसे झाले आहेत. आमची लाडू बनवण्याची पद्धत आवडल्यास आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.